राष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर सावध मुठवल ग्रुप ग्राम पंचायत के सरपंच ज्ञानेश्वर चंद्रकांत महात्रे के नेतृत्व में शिव प्रेमी प्रतिष्ठान आमने लोनाड़ परिसर संस्था द्वारा आयोजित शिव जन्मोत्सव 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिव प्रतिमा पूजन, अभिषेक, भव्य रक्तदान शिविर, भव्य रैली, मान्यवरों का सम्मान, सांस्कृतिक कार्यक्रम व महाभंडारा सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में दिग्गज मान्यवर व आमने लोनाड़ परिसर के ग्रामस्थ मंडल तथा शिव भक्त उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान सावध मुठवल ग्रुप ग्राम पंचायत के सरपंच ज्ञानेश्वर चंद्रकांत महात्रे व शिव प्रेमी प्रतिष्ठान आमने लोनाड़ परिसर संस्था के कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। शिवजयंती उत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि ह्या प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित आहे, त्यांचं देखील अभिनंदन करतो। मला कालच या कार्यक्रमाबाबत समजलं आणि खरोखरच मला एक आनंद देखील वाटला की हा कार्यक्रम संपूर्ण या परिसराच्या वतीनं भरवला जातो। हा उत्सव, हा आपला सण साजरा केला जातो आणि म्हणूनच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती देखील आहे। आपण सर्वजण हा उत्सव म्हणण्यापेक्षा आपला सर्वांचा सणच आहे,
राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हे राज्य निर्माण केलं, हे स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत आपण या अखंड हिंदुस्थानात, महाराष्ट्रात एक उभ्या ताठ मानेने आपण सर्व 18 पगड जाती म्हणजेच मराठा, आपण सर्व मराठे आज इथं ITत संपूर्ण महाराष्ट्रात मिरवत राहतो. आणि म्हणूनच ज्यांच्यामुळं हे आपल्याला भाग्य लाभलं ते छत्रपती शिवाजी महाराज. राजसाहेबांनी मागे देखील सांगितलं होतं, आज देखील बोलले की हा उत्सव रोजच मनामनात, घराघरात झाला पाहिजे. आणि खरोखरच हा आपल्या सर्वांच्या मनामनात तर नक्कीच आहे, घराघरात देखील आहे. कारण अशी कोणी व्यक्तीच नसेल की जिच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसेल, असं मला तरी वाटतं की अशी कोणीतरी मराठी व्यक्तीच नसेल. आणि म्हणूनच असे आपल्या दैवताचं आज उत्सव. आणि या उत्सवानिमित्त पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. गायके वरती भाषण होणार आहे. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी वाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी वाजे. काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान गाजतो तो आगोख तू वाघ मराठी माझा, तुफान गाजतो तो आगोख तू वाघ मराठी माझा. सन्मान राखतो, छान जोपतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच आवे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे. ते शिवनेरी किल्ला एक इतिहासाची कहाणी आहे. तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौन रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the line of the mountains is dead. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. मला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी गावा, भेटीचा धाडला सांगावा. आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासी नाही जाणीव शेतीची, त्यासी नाही जाणीव शेतीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. पानाच्या भेटीसाठी नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, अनाशा शामियान्या खाली ठेवलं पडू देत. आलिंगन दिलं आणि दगा केला. कानात अभिमान मान्याला, कानात अभिमान मान्याला, कट्यारीचा
थर केला कट्यारीचा वार थर केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होतय अंगाला श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जेवणाची व्यवस्था चालू आहे. जेवण केल्याचे कोणी जाऊ नका. जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज
विष्णूची, पांडुरंगाची, विठ्ठलाची सर्वांची आरत्या गातो, पण छत्रपती शिवरायांची आरती पण आपण गायली पाहिजे रोज. जाणत्या राजाला शिवप्रभूंना आमचा मानाचा मुजरा. बहु पण या सिंहा मृत्यूला वार तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा स्वाभिमान तू. तो धैर्याचा एक अंश दे, तो शौर्याचा जरा स्पर्श दे, तो तेजातील एक किरण दे आणि जीवनातील एक क्षण दे, जीवनातील एक क्षण दे, जीवनातील एक क्षण दे. पाटील आमनेपाडा, गणेश बाजू, चंद्रकांत म्हात्रे, सरपंच सावंतवी यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. तसेच महेश भाऊ कुंभार लोणार अवध यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. तसेच गुरुनाथ दळवी साहेब सावध यांनी सुद्धा मधुकर दादा दळवी आमने दिलगिरी व्यक्त करतो.
साई बाबाला साई बाबाला साई बाबाला साई बाबाला बनूनी भिकारी चमत्कार केला बनूनी भिकार केला बनूनी भिकारी चमत्कार केला नमस्कार साई बाबाला साई बाबाला साई बाबाला साई बाबाला छत्रपती शिवाजी महाराज ज्या गडावर प्रतापगडावर हा पराक्रम घडवला ते प्रतापगडाची प्रतिमा इकडेच आहे नाही का? हा योगायोग आहे बघा ना. म्हणजे करतो फक्त काही चेहरे मी बघत होतो अक्षरशः श्रीडीला गेल्यावर तो भारावतो ना आपण तर सगळ्यांचे चेहरे झाले होते. आणि मला एकच नंबर विनंती करायची आहे या विश्वाजी तरे साहेब शिवसेना तालुका प्रमुख आपल्यामध्ये आलेले आहेत यावं घेऊन आणि शाल श्रीफळ देऊन आपण त्या साहेबांचा सत्कार करावा. आपण कलाकारांना माझी नंबर विनंती आहे साहेबांचा सर्व शिवप्रेमी बंधू आणि भगिनी या ठिकाणी 6 वर्ष झाली म्हणजे एक शतक झालं छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम होतो. आज संपूर्ण देशामध्ये आणि परदेशामध्ये जिथे जिथं आपला मराठी माणूस आहे या ठिकाणी शिवरायांना वंदन झालेली आहे. याचं कारण असं आहे की जे शिवराय आपले दैवत आहेत यांच्यासारखा राजा या जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाही झाला नाही.
कारण ह्या राज्यामध्ये एकही चूक कोणाला दाखवता आली नाही. या राजाची राजनीती, या राजाची गनिमी कावा, या राजांची माय भगिनींच्या बद्दलची जी काही पद्धत होती ही अत्यंत चांगली होती, की जे आपण अभिमानाने सांगू शकतो की माझ्या राजाने कधी नृत्य गायनाचे कार्यक्रम ठेवले नव्हते, माझ्या राजाला कुठल्याही प्रकारच्या व्यसनाचा शौक नव्हता, माझा राजा माता भगिनींच्याकडे बघण्याची त्याची दृष्टी अत्यंत पवित्र होती. आणि म्हणून आपण म्हणतो बहीण म्हणून परत गेली सुभेदाराची सुन, म्हणजे शत्रूच्या घरातील स्त्रीसुद्धा सन्मानाने वागवली जायची अशा प्रकारची नीती असलेला राजा. आणि त्या राजाचे तुम्ही आम्ही सगळे पाईक आहोत. आपण अभिमानाने सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या माणसामध्ये स्फुल्लिंग जागृत आहे असा प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजींना आपल्या उरामध्ये साठवून ठेवतो. आणि ज्यांच्या उरामध्ये छत्रपती शिवराय साठवलेले आहेत यांना निश्चितपणे जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मान आहे. आणि म्हणून हा माझा राजा नीतिवंत, कीर्तिवंत, यशवंत अशा प्रकारचा राजा की ज्याने म्हणजे समाजाला अनेक वेगळ्या वेगळ्या म्हणजे चांगल्या रूढी पाळून दिलेल्या आहेत. त्या राजाची दृष्टी कशी होती तर तुम्हाला एक दोन उदाहरण सांगतो की राजे एकदा त्यांच्या राज्यामध्ये फिरत होते की लोक माझ्याबद्दल काय म्हणतात ते विषांतर करून फिरत होते. आणि असे फिरता फिरता एका वृद्ध म्हातारीच्या झोपडीमध्ये गेले. त्या वृद्ध मातेने शिवरायांना जेवण्याचा आग्रह केला. घरामध्ये भात होतं, वरण होतं. त्या पत्राळीवर त्यांनी ते वरण भात वाढलं, म्हणजे भात वाढला आणि त्याच्यावरती वरण वाढलं. वरण वाढल्यानंतर ते वरण भातावरून बाजूला सांडलं. तेव्हा त्या वृद्ध मातेने म्हटलं, अरे 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 तू तर माझ्या शिवाजी राजासारखा आहेस. हे दोनच वाक्य महाराजांनी ऐकली आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की म्हणजे असं काय माझ्याकडनं चुकलं. त्याचं स्पष्टीकरण त्या वृद्ध मातेने दिले की अरे या राजाने एवढे मोठे गडकोट किल्ले घेतले, लढाया केल्या, परंतु त्या किल्ल्यांची डागडुजी करायला पाहिजे, तटबंदी करायला पाहिजे, ती केलेली नाही. म्हणजे त्या वृद्ध मातेच्या मुखातून पडलेले शब्द शिवरायांनी झेलले आणि तिथून आपले गडकोट किल्ले जे काही होते ते दुरुस्त करण्याचा सर्व त्यांच्या म्हणजे कारभाऱ्यांना आदेश दिला. अशा प्रकारे म्हणजे कुठल्याही माणसाकडनं आपल्याला शिकता येतं आणि असे शिवराय शिकले. आणि आपल्या माणसावर, आपल्या सहकार्यावर किती प्रेम करावं याचं एक उदाहरण सांगून मी माझे दोन शब्द संपवणार आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान येऊन ठाकलेला होता. अनेक दिवसाची कसरत चाललेली होती की अफजल खानासमोर कसं जायचं, कुठल्या पद्धतीने जायचं. शेवटी मसुदा तयार झाला की 10 अंगरक्षक घेऊन आपण अफजल खानाकडे जायचं. करार ठरला की आतमध्ये जाताना फक्त अफजल खान आणि शिवाजी महाराज दोघेच असतील, अंगरक्षक कोणीही आतमध्ये जाणार नाही. परंतु त्यापूर्वी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची सगळी माहिती घेतलेली आहे. अफजल खान हा पहार आपली ही आपल्या हाताने वाकवत होता, म्हणजे किती अन्न खात होता, कशा प्रकारे वागत होता याची सगळी इत्थंभूत माहिती महाराजांच्या हेर खात्याने त्यांना आणून दिलेली होती.